सोलापूर दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आझाद एज्युकेशन ट्रस्ट व खरादी परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य रॅली उत्साहात काढण्यात आली। सेंट जोसेफ हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर आनंद गायकवाड, सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, ज्येष्ठ समाजसेवक समीउल्लाह शेख आणि अध्यक्ष रियाज खरादी यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद, APJ अब्दुल कलाम, भारत माता झाशीची राणी आणि इंदिरा गांधी यांसारख्या महान व्यक्तिमत्वांची वेशभूषा साकारत देशभक्तीचा संदेश दिला। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मुफीज महागामी राजा, खरादी फैसल, खरादी मॉइज, खरादी मोहसिन, खरादी अरबाज, खरादी याकूब शेख तसेच ज्येष्ठ नागरिक खलिफा यांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीपर वातावरणामुळे रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। आज आम्हा सर्वांना आनंद होतो, कारण आपण भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आणि या सर्व लहान चिमुकल्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत। आपल्या देशामध्ये अनेक ज्यांनी आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, असे जे सर्व जे मार्टर्स आहेत त्यांना आपण आज श्रद्धांजली तर देतोच, परंतु त्यांचा अभिमान करतो। तर त्यांच्यामुळे आज आपण हा पडता झेंडा बघत आहोत आणि आपण स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत। आणि सर्व प्रत्येकाने स्वातंत्र्यात जीवन जगावं, एक निष्ठे जीवन जगावं, ऐक्याचं जीवन असावं आणि आपली भारतभूमी ही आपण सर्व प्रेमाची, सौख्याची, समृद्धीची बनवावी म्हणून आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया। आज त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो। इथे उपस्थित सर्व लोकांना देखील शुभेच्छा देतो की आपला भारत देश असाच प्रगतीपथावर सदैव असावा आणि आपण असेच उंच जाऊन प्रगती करावी, हीच माझी पवित्र मी भारतातील सर्व नागरिकांना या ठिकाणी 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खैरदी परिवाराच्या वतीनं आज रोजी 15 ऑगस्टच्या निमित्त साधून त्या हिंदुस्थानामध्ये जे राष्ट्रपुरुष होऊन गेले, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, असे महात्मा गांधीजी असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, अन्य महापुरुष असतील, सरदार वल्लभभाई पटेल असेल किंवा अन्य ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, यांचं आज या छोट्या मुलांच्या माध्यमातून या ठिकाणी खरादी परिवाराच्या वतीनं रॅली काढून समाजामध्ये एकोप्याचा संदेश या ठिकाणी दिला जात आहे। ही खूप चांगली बाब आहे। असा स्तुत्य उपक्रम खरादी परिवाराच्या वतीनं जो आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। समाजातील प्रत्येक व्यक्तीने या राष्ट्रपुरुषांकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे आणि देशासाठी समर्पण, देशासाठी त्याग आणि देशासाठी बलिदान दिलं पाहिजे, याची भावना या ठिकाणी सर्व समाजामध्ये आज या रॅलीतून जागृत झालेली आहे। मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। की तरफ से आज जो रैली निकाली गई है, 80 साल हो गए स्वातंत्र मिल के, लाखों लोगों की कुर्बानी के बाद में ये स्वातंत्र अपने को हासिल हुआ है अपने को, और आने वाले दिनों में जो ना हम सब एक हो के इस भारत देश को सबसे आगे लेके जाने का हम कसम खाते हैं और इस रैली के तरफ से हम यही मुबारकबाद देते हैं। आप सबको बहुत बहुत शुक्रिया। दिवस के मौके पर खरादी परिवार की जानिब से हर साल की तरह इस साल भी रैली निकाली गई है। हम जो ग्रेट लीडर ऑफ फ्रीडम फाइटर है, इनका गेटअप बनाकर बच्चों को रैली निकालते हैं, ये जागरूक करने के लिए कि ये हिंदुस्तान सभी का है, हिंदू मुस्लिम सभी ने अपना खून देकर इस देश को आज़ाद किया। जैसा कि राहत इंदौरी साहब का शेर है, अगर खिलाफ है तो होने दो, जान थोड़ी है, ये सब धुआं है, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है, सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, सभी का खून शामिल है। तो हमको फख्र है। मैं बार बार कहता हूँ कि राजपूत साहब जैसा वकील चाहिए, राजपूत साहब जैसा एडमिनिस्ट्रेटर चाहिए, जो हिंदू मुसलमान नहीं देखता, गुनहगार को सज़ा दिलाना अपना फर्ज समझकर 111 लोगों को जन्म टेप और 2 लोगों को फांसी दिलाने वाले राजपूत साहब पर हमें फख्र महसूस होता है और मैं हमेशा हमारे प्रोग्राम में इनको बुलाता हूँ। और आज इसी तरह हमारे सेंट जोसेफ के
प्राचार्य फादर आनंद गायकवाड़ नाथ साहब ने भी यहाँ पर शिरकत की, मैं उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। समीउल्लाह साहब, अर्चना मैडम और हमारे मुफीद मागामी, इन सब लोगों की मेहनत से हमारी आज रैली सफल हो गई और सभी लोगों को जश्न आज़ादी के मौके पर मुबारकबाद देता हूँ।